इथून पुढचे 48 तास अतिशय महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रासाठी, कारण मुंबईसह ठाणे असेल, पालघर, नाशिक आणि पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आतापर्यंत सर्वाधिक नुकसान झालेल्या मराठवाड्यात सुद्धा दिवसभरात मुसळधार पाऊस बरसलाय आणि हवामान विभागाने आज आणि उद्या या पावसासंदर्भात नेमका काय अंदाज वर्तवला आपण एकदा जाणून घेऊया. तर 28 सप्टेंबर आज आणि उद्या 29 सप्टेंबरला नेमका पावसाचा कशा पद्धतीने अलर्ट देण्यात आला आपण बघूया. जर आपण इकडे बघितलं तर मुंबई असेल किंवा ठाणे परिसर असेल या सगळ्याला रेड अलर्ट आज देण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना आपल्याला बघायला मिळतोय. रत्नागिरी परिसर जर बघितला तर ऑरेंज अलर्ट आणि उरलेल्या सगळ्या महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये खरं तर पावसाची आपण रिपरिप बघतोय. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अगदी बीड बघितलं किंवा जालना बघितलं या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान उद्या 29 सप्टेंबरला जर बघितलं तर ठाणे परिसर असेल किंवा इतर या सगळ्या भागामध्ये अजून सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, रत्नागिरी, कोल्हापूरच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय. त्यानंतर बीड असेल किंवा अगदी नागपूर जर बघितलं तर उद्या मात्र ग्रीन अलर्ट आहे, नॉर्मल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्या सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उद्या सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. एकंदरीत या 2 दिवसाचा अंदाज जर आपण बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे. ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे त्या विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे. उद्याचा दिवस, परवाचा दिवस, विशेषतः उद्याचाही दिवस, आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच, पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे. मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे. दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गच्च भरलेलं मैदान. आणि या मैदानात अनेकदा दसरा मेळावा गाजलेला आहे आणि यंदाचा दसरा मेळावा आणखीन खास असणार आहे, कारण यावेळेला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे आणि उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. मात्र या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सुद्धा सावट आहे. दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवरती आलेला असतानाच मुंबईत पावसानं जोर धरलाय आणि शिवाजी पार्कात सगळीकडेच चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क या ठिकाणी येत असतात. सर्व शिवसैनिकांची कशी सोय करायची यावर आता पक्षामध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू असल्याचं बघायला मिळतंय. तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला ठाकरेंना दिलेला आहे. तर पाटलांच्या सल्ल्यावरती सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय. उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळेला काही असं म्हटलेलं आवडत पण नाही. पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून, तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली. पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू. परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू असं उद्धवजींनी करावं. निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल. पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा. दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यावरती संजय राऊतांनी काय म्हटलंय आपण बघूया. बघा, दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली. रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली. सगळ्यांचा उत्साह आहे. सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं. पाऊस, वादळ, वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार. आम्ही असं म्हणतो, मराठवाड्यातला राज्यातले शेतकरी 10 दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे. आम्ही 2 तास चिखलात राहिलो तर काय झालं.